नमस्कार मित्रांनो, मैदान होते किनी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. आणि आपल्यासोबत किनी या ठिकाणी जे मैदान ज्यांनी आयोजित केलेलं आहे ती टीम आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. मैदान किती तारखेला होते? मैदान हे बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी 2026 ह्या तारखेला मैदान होणार आहे. मैदान कशाचं आहे नक्की? मैदान हे आपण शिवजयंतीनिमित्त घेतलेलं आहे. बर. एक आदत बैल आणि एक दुसरा बैल, बर. ह्या पद्धतीने मैदान होणार आहे. हां हां हां. मैदान नक्की कोणत्या गावचं आहे नक्की हे मैदान? मैदान हे आपल्या किनी गावात मैदान होणार आहे. बर. हे आमचा सगळा मित्र परिवार आहे, हां. किनी गावातला किंवा कोरेगाव तालुक्यातला. बर. त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून हे मैदान घेतलेलं आहे. बर. मैदानाचं बक्षीस काय राहील? मैदानाचे बक्षीस असं आहे, 1 नंबरला आहे HF डिलक्स बाईक, बर. 2 नंबरला 41, 3 नंबरला 31, 4 नंबरला 21, बर. 5 नंबरला 15, 6 नंबरला 13 आणि 7 नंबरला 10 बक्षीस आहे आणि 8 नंबरला 7. बर. मैदानामध्ये क्वार्टर फायनल होणार आहे का? हो, क्वार्टर फायनलला 2100 रुपये व ढाल आणि सेमीला 3 नंबरला उतरणाऱ्या गाडीला आपण संपूर्ण पोशाख देणार आहे. म्हणजे संपूर्ण पोशाख म्हणजे नक्की एक वेगळंच बक्षीस आहे. हां, म्हणजे काय नक्की सांगा? संपूर्ण पोशाख देणार आहे डायरेक्ट. म्हणजे जे सेमीला 3 नंबरला जी गाडी गाडी उतरेल उतरेल त्याला एक आगळं वेगळं बक्षीस ठेवलं आहे. आणि मैदान आपल्याला कोणत्या चॅनलवर लाईव्ह दिसेल? आपल्याला मैदान आहे हे P3ला लाईव्हला दिसेल. बर. ह्याच्यावर दिसेल. आपल्याला मैदानामध्ये समालोचक म्हणून कोण दिसतील? समालोचक श्रीमंत निकम जाम. बर. हां, ठीक आहे. झेंडा पंच म्हणून कोण काम करतील? झेंडा पंच प्रवीण फौजी अंगापूर बर. आणि सुनील मुळीकवाडी. बर. मैदानाचं अंतर काय आहे फाटीचं? मैदान फाटीचं अंतर 750 ते 800 फूट पल्ला आहे बर. आणि 15 फूट फाटी मधली रुंदी. हां. मैदानाला फाटे किती येते? 10 फाटे आहेत मैदानाला. मैदानाला 10 फाटे आहेत. तरी गाड्या किती सुटणार तरी? वन टाइम गाड्या 7 ते 8 नगट पळतील. बर. हां. मैदानात जर गाड्या कमी जर आल्या तर ते बक्षीस 1 नंबरचं दिलं जाणार का? मैदानात गाड्या किती येऊ, हां सर्व छकडा मालकांना माहिती आहे हां की मी कोणाचा पट्टे आहे आणि मैदान कसं होणार आहे. आणि बक्षिसात 1 रुपया कमी दिला जाणार नाही. बर. आणि दिला तर ते दाखवून द्यावं. आणि बक्षिसाची रक्कम ही लॉट काढायच्या आधीच वरिष्ठ छकडा मालकांच्या हातात बक्षीस आपण देणार आहे सगळं. आणि तिथून पुढे आपण मैदान चालू करणार आहे. मैदान हे आपण पैसे कमवा घेतलं नाही, बर, तर एक नाद म्हणून आणि एक नावासाठी मैदान घेतलं आहे. बर बर. मैदानाचे नियम काय असतील? मैदानाचे नियम जे शासनाचे नियम आहेत, बर, शासनाच्या नियमानुसार मैदान होईल. मैदान हे सर्व पारदर्शक होणार, कुठलाही छकडा मालकावर कुणावर अन्याय होणार नाही, महत्वाचं. आणि मैदान इथे हां बोला बोला. मैदानात चिठ्ठ्या हे सर्व समोर काढले जातात, सगळ्या समोर काढले जातील. मैदानाचं लाईव्ह लॉट आदल्या दिवशी काढणार? हो, मैदानाचे नोंद ही 1 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत आहे. हां. आणि 3 तारखेला आपण 6 वाजता लॉट काढायला घेणार आहे. मैदानात दोन्ही बाजूला बॅरिकेड किती असेल? मैदानात दोन्ही बाजूला एक 500 फूट बॅरिकेड लावणार आहे आपण. बर. बैलांना पुढे थांबण्यासाठी जागा वगैरे काय अडचण वगैरे काय नाही ना? बैलांना पुढे कोणतीच अडचण नाही थांबण्यासाठी. आणि जे आपण जे खडे बिडे होते ते आपण सगळे क्लिअर केलेलं आहे, कोणतीच अडचण ठेवली नाही. बैलांना खाली थांबण्यासाठी जागा वगैरे भरपूर, वन टाइम 10 लॉट थांबू शकते एवढी जागा आपण केलेली आहे त्या खाली. बर बर. मैदानामध्ये जे लांबून बैलगाडा मालक जर समजा येणार असतील त्यांच्यासाठी काय मेसेज द्याल तुम्ही? राहण्याची वगैरे सुविधा त्यांची काय, तुम्हाला कॉल करायला लागेल त्यांना? 100% आपण प्रयत्न करू. लांब जर येणार असतील तर आम्हाला आमच्या कमिटीला कॉन्टॅक्ट केलं की आपण त्यांची सोय करू. बर. चाऱ्या पाण्याची सगळी सोय करू. मैदानात आपल्या रुग्णवाहिका असेल का? हो, 100%. 2 ॲम्ब्युलन्स असणार, एक जनावरांची आणि एक माणसांची. बरं. पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची टीम असेल का? हो, 100% पशुअधिकारी टीम असणार आहे. इथं ओळख वशिला पाहुणावर आवळा काय असेल का? ही मैदान ब्रह्मा पैलवान पॅटर्न होणार आहे. बर. आणि सगळ्यांना माहिती आहे की ब्रह्मा पैलवानांच्या निवेदनात जे मैदान होतात ते रितसर होतात. बर. आणि ब्रह्मा पैलवानांची ही सगळी टीम आहे, दादांच्या म्हणजे नियम जे आहेत ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत. बरोबर. मैदान हे ब्रह्मा पैलवानांचा बॅनरवर फोटो असला की सर्व छकडा मालकांनी समजून जायचं हे मैदान रितसर व पारदर्शक होणार, अन्याय होणार नाही, कोणाची इथं ओळख वशिला काय चालणार नाही, आणि इथं कोणताही वाद होणार नाही किंवा कुठल्याही छकडा मालकाला मारहाण होणार नाही.
आणि सर्व छकडा मालकांना एवढी विनंती आहे की कोणतेही आपल्या बैलांना इजा किंवा मारहाण करू नये. जे गाडा मालक जे नोंद जे करणार आहेत त्यांना काय सांगाल तुम्ही? जे लांबून जे गाडा मालक जे गाड्या नोंद करणार त्याच्यासाठी काय सांगाल तुम्ही? आपण एकच सांगतो की 1 ते 3 तारीख 1 फेब्रुवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत आपण ऑनलाईन नोंद घेणार आहे. बर. आणि मैदानात काय आपण नोंद घेणार नाही. बर. परत न कोणी येऊ नये की मैदानात की नोंद घेतली नाही काय झालं. सगळ्यांना माहिती आहे की आपण मैदानात नोंद घेणार नाही. ठीक आहे, ठीक आहे. आणखीन तुम्ही बोलणार आहे? द्या द्या सगळे. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा प्रथम. शंकर ज्ञानदेव सुतार की नाही. काय सांगाल या मैदानाबद्दल? मैदान हे ह्याच्या मागं मैदान घेतलं होतं दादांनी. मैदान अतिशय चांगलं होतं. बर. निकालाची काही अडचण होत नाही. बर. दुसरी गोष्ट वशिलाबाजीचं हे मैदान नाही. बर. NG पाटलांनी सांगितले पैसे कमावण्यासाठी मैदान नाही. नावासाठी किंवा एक ही मैदान फाटी चालू राहावी. बर. अतिशय उत्तम रीतीने मैदान आम्ही पहिले बी केलंय, बर. आत्ता बी करू, पुढं मागं जरी घेतलं तरी ती करणारच. बर. इथे एक जरी NG पाटील किंवा ब्रह्मा पैलवान ह्यांच्या नावावर जरी गाडी असली तर ती मध्ये बिधी पळवणं आम्ही असं आजपर्यंत केलं नाही, करत बी नाही. बरोबर, बरोबर. फाटीबद्दल काय सांगाल या? फाटे अतिशय चांगले. आमच्या गावची मैदान इथं 2 झाले आहेत. पहिली 800 फूट मैदान आहे. बर. 15 फूट फाटे. बर. 10 फाटे येत्या. बर. सर आहे खाली सोडाय जागा आहे. पाण्याचा टँकरची सोय केलेली आहे. आता NGनी सांगितले की रुग्णवाहिका इथंच केली आहे. म्हणजे ह्या फाटीपासून किनीपर्यंत त्यांची आम्ही सोय केलेली आहे. बर. असं कधी होत नाही, झालं बी नाही. मागल्या बारीने 2 गाड्या इथं आमच्या उभा होत्या. बर. मैदानात कोणालाही असा त्रास होईल असं आमची टीम वागणार नाही. काय सांगाल तुम्ही लांबून जे बैलगाडा मालक येणार आहेत त्यांच्यासाठी काय मेसेज द्याल की गाड्या नोंद करण्यासाठी? त्यांना मेसेज असाच आहे की आजच त्यांनी नोंद करावी, म्हणजे आदल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी इथं आल्यानंतर आमची मध्ये पळवा मध्ये करा असं काही होणार नाही. बैलांना काही अडचण वगैरे नाही पुढे अजिबात अडचण नाही. मागल्या बारीन मैदान झालं, कधी अडचण झाली नाही. कुठल्या बैलाला इजा झाली नाही, ड्रायव्हरला इजा झाली नाही. आमच्यावरून पंच सांगत्या ड्रायव्हरला बाबा शिफ्ट धरून उभा राहू नको, तुला पुढे सीमेला गाडी पळवायची या, त्याची आम्ही दक्षता घेतो. बरं, ठीक आहे. मैदानामध्ये सगळी टीम वगैरे असणार तुमची 100%. पब्लिकच्या गाडीचं काय नियोजन असेल? पब्लिकला ज्या गाड्या लागतील त्या? पब्लिकला गाडी लागायच्या काय विषय येत नाही. इकडे तिकडे दोन्हीकडे 2 फाटे राहतात. बर. बॅरिकेड भरपूर आहे. बर. कडेच्या गाडीवर कधीच अन्याय होत नाही. मोकळीच गाडी पळते अशी, त्याला पब्लिकाचा त्रास कधी होत नाही. लाईव्ह लॉट आदल्या दिवशी निघते. आदल्या दिवशी. ठीक आहे मित्रांनो, 4 तारखेला मैदान होत आहे किनईच्या फाटीवरती आणि त्या मैदानामध्ये संबंध महाराष्ट्रातील गाडी मालकांनी नोंद करा. नोंद चालू आहे. लाईव्ह लॉट आदल्या दिवशी 3 तारखेला संध्याकाळी निघतील. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.